गंगापूर तालुक्यातील वाळूज परिसरात मुलं उचलण्यास संशयित टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून एका महिलेला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाळूज गावातील साठेनगर परिसरात एका महिलेने लहान मुलाला गोणीत घालून पळून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र नागरिकांनी तत्परता दाखवत त्या महिलेला पकडले आणि वाळूज पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले। या प्रकरणात पोलिसांनी संबंधित महिलेकडून 2 लहान मुलांना सुरक्षित ताब्यात घेतले। त्यापैकी एक मुलगा साठेनगर येथील असल्याने त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आले। दुसऱ्या मुलाच्या पालकांचा शोध पोलीस घेत आहेत। वाळूज पोलिसांनी जलद कारवाई करत मुलांना सुरक्षित परत मिळवून दिल्यामुळे त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। पोलिसांची नागरिकांना विनंती, सर्व पालकांनी आपल्या लहान मुलांना सतत लक्ष ठेवावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे। संबंधित आरोपीला आणि त्या मुलाला ताब्यामध्ये घेतलेले आहे। काही मिनिटांमध्येच ज्या लेकराचं किडनॅपिंग करण्यात आलं होतं, ज्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं, त्या मुलाला वाळूजचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी घेऊन येत आहेत। म्हणून प्रशासनाच्या सतर्कतेने व नागरिकांच्या जागरूकतेमुळे आज हे मुलगा सापडलेला आहे। आणखीनही काही मुलं या ठिकाणून गेल्याची संशय या ठिकाणी नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे। तरी नागरिकांनी सुद्धा सावधानतेचा इशारा आहे नागरिकांना की आपल्या लहान मुलांना आपण थोडंसं काळजीपूर्वक त्याचा सांभाळ करावा आणि या प्रकरणामध्ये पुढे काय होणार आहे आपण काही वेळामध्ये त्या मुलाला घेऊन आल्याच्या नंतर आम्ही परत आपल्याला